बाई जनावर खाली झाडे सुद्धा नाही हा नुसती बसती खातीन म्हशीवानी बसती हा काही टेबाजा लावी ती जसं तिचा नवरा मुंबईला सर्व्हिसला आहे ना तिला वाटतं मी लई सर्व्हिसवाल्याची बायको आहे हा आणि आम्ही दोघं आहे गाड्यावानी राबायला हा झाडून सुद्धा गेले नाही जनावरांखाली तिला माहिती आहे शांती बरोबर झाडून घे हा मान नवरा झाडाचा नाही ना तो झाडाचा असतो तर काला हे दिवस आले असते त्यांचं झालं का नाही तो झालं नाही झालं अरे भूक लागली का हा मस्त साऱ्या सकाळची आवरीते पुढे गेले होते तुम्ही गावात गेलो बसलो होतो 4 चौकात बसावं लागत हा तुम्ही 4 चौकातच बसा मग आता काही दुसरं कोण आहे बसायला बसायला गेला कोणी? मुंबईला हा मग आता मलाच जावं लागत गावात काही काही गावातल्या लोकांनी काय जेवणाचं आमंत्रण दिलं होतं काय आमंत्रण नाही पण 4 चौक लोक येत्या सध्या सकाळच्या टायमाला गावात तिकडे सकाळचं उठल्यापासून मी काम करीते माहितीये का शांती कुठे गेली आणि तुमची ती भाऊजाई शांती बस ती मस्त टिकून कामधंदा काहीच करीत नाही काहीच करीत नाही तुम्ही पाहती नाही का आता हे बघ हे वासरांखाली झाडे सुद्धा नाही शेवटी मी झाडून काढलं हा का मग तुम्हाला काही बोलता येत नाही का तुम्ही मोठी बोलायचं ना तिला गावचा तिला म्हणतो मी आता थोडंफार काही ऐक नाही त्याला फोन करतो नाही तर हा त्याला फोन करतो तुम्ही काय असं बायको नीट सांग म्हणून समजून 10 वर्षापासून म्हणते असं काही फोन करीना आणि काहीच करीना आणि मी हाय राबायला शांती हे झालं का शांती ते झालं का अरे मग आता आपण इकडे आपल्यालाच करावं लागलं ना मा बापाने हे स्वांग गळ्यात घालून हा पण मग आता औषध करी आपण हे जर आपण नाही केलं त्यांना काय याच्यात या कळत बा, आहे तुम्हाला सांगते आमच्या आहे ना कामाच्या पाळ्या बांधून द्या तुला हा. काम वाटून द्या मला काम वाटून द्या मी ना बाई आता लय वैतागले काम करून करून तुम्हाला बर सांगते. बर बर चाल आता आहे ना लय भूक लागली कावाची त्या पोऱ्याने लावून दिलं तुला माहित झालं का काय गावात काय अरे ते खाली शाळेची टकूबाईचं पोऱ्या नाही का हा त्यानं तिथे कोणत्या गावाची पोरं सोडून नेली म्हणत्या काय सांगते तेच मिठीत बसलो होतो ना तू ती बाईला रडती हा हा तुम्ही ते मीठ वायवच आहे मग हा, काय मग आता ती काय करणार ती बाई आता तिचं वाहन पोर ते पोरच घेऊन गेलं आधी स्वतःच्या घरातलं मिटवा मग बाहेरचं मिटवायला अरे पण मग आता ती कसं आहे हाक मारल्यावर जावाच लागत आहे हा मग तुम्ही बरं न्याय निवाडा करायला का मग हाक मारल्यावर जावाच लागत आज कुठं राहते का हा. आता विषय असा आहे आपल्याला कोणी विचार म्हणून हाक मारते तुम्हाला मी आता सांगून देते एकटे ना ते तुमच्या भाऊजाईला आहे ना काम करायला सांगा नाही तर आहे ना तिला आहे ना वायला देऊन टाका ती ना तिचा नवरा नाही तर राहिली एकटी तिला कोण खात नाही ती दुसऱ्याला खाईल उलट हा कोण नाही खात पण आता आपले जो सोडेल ना तिला आपल्या बरं हा, जाऊ आपल्या- जो सोडेल तो काय म्हणशील मी इकडे नसताना माबायकडे टाकून दिला असं होतंय ना सगळं घेऊन जाय त्याला म्हणा तंगडीला बांधून नाही कवाल्या हा ते म्हणता येईल नंतर पण तो आता तो इकडे नाही नंतर नाही बाय आज तुम्हाला सांगते एक गाव 2 तुकडे झालेच पाहिजे आज मी अजिबात ऐकून नाही घेणार पण तुमचं तो काही. आल्याशिवाय कसं काय करते तिला तो काय येऊ नाही तर नाही येऊ, त्याला फोन करा आणि लगेच निर्णय लावून घ्या अजिबात ती काहीच काम करीत नाही म्हणायचं मा बायकोचा जीव घेतलाय म्हणायचं हा त्याला फोन करून बोलून घेतो मग भाऊ आता काय तेव्हा करायचं सारखी उठली का आरशात पाहती पावडर लावती गंध लावती लाली लावती असं कुठं राहते मी का आरशात पाहते का नाही आता तू शेतकऱ्याचीच पोर आहे आणि मग आता तिला वाटलं मानावरा कामाला आहे हा त्याच्यामुळं दुसरं लय काय मोठं स्वतःला लय सुंदर समजती मोठ्या देख ना दिवा आपण आणि भीतीवर ठेवा नाही तिला असं वाटत मानावरा कामाला आहे मग ती तिथे सुगरण झाली ती एक प्रकारची हा तिला काढकावं लागत तिला अहो, सुगरण तिला सुईची भाकर लागता येत नाही का तिला काहीच काम येत नाही ना हा ते गमती सारी गमत अशी मी ना म्हणून तिला समजून घेतलं आज 10 वर्ष लग्नाला होत आले त्यांच्या वाल्यात तसं तिला समजून घेऊन राहिले पण आता आहे ना बाई माय पोरं मोठाले झाले मला आहे ना तिला ठेवायचंच नाही म्हणजे ती मस्त राणीच्या राणी बसल आणि मी आहे इकडे येणार द्यायला आता आपली पोरं तिकडून शाळातून गेली तिला मोठाली झाली आता काय ते त्याचं एकाच लगीन करावं नाही लागेल नाही, तुम्ही ना वायला घ्या मला पहिलं वायला राहायचं मला तिच्यात राहायचं नाही हा का चला बरं बरं, बरं तुम्हाला चला. जेवायला देते हा, जेवायला आणि लगेच देते. तुम्ही ना त्या भावाला फोन करा तुम्ही हा करतो आणि करतो त्याला म्हणा हे बाबा उद्या मुंबईवरून ये हा. आणि एक गाव 2 तुकडे कर चालेल 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 कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला न वाट माझी बघतोय रिक्षावाला वाट माझी बघतोय रिक्षावाला बाई आज 2 महिने झाले तिचे अजून घरी नाही आले मला ठेवलं यांच्यामध्ये गाबाळामध्ये काय लोक उन्हामध्ये कामं करत असतील का करू बाई लय ऊन पण मानावऱ्याने सांगेल घराच्या बाहेर अजिबात निघायचं नाही हा चल बाई ती जाव सारखी आडं तिडं बुकत राहते तिच्या नवऱ्याच्या कान बरी ती
हां अहो तुमची बाबा काहीच काम करू लागत नाही. मी येडी आहे का काम करायला? मी आज नीटची परीक्षा दिली. आता मला मग महिन्यामध्ये मला निकाल लागेल. मी डॉक्टरीन होईल. स्पेशलिस्ट आहे लेडीजची डॉक्टरीन आहे मी. हां आणि मला गॅरंटी मी पासच होणार आहे चांगल्या मार्काने. हां मी आता या कावदारामध्ये राहील काय? पास झालं एवढं मोठं शिक्षण व्हायला आहे आणि या कावदारामध्ये स्वांगामध्ये राहील काय शेती काम करायला? हां वा रे वा. महानवरा मी मस्त मुंबईला राहील. हां महानवरा आज किती मोठं सर्व्हिसला आहे. तिथेच मोठा दवाखाना खोलीन मी. पेमेला ना मोठा दवाखाना खोली ती मी. महानवरा मोठ्या सर्व्हिसला आहे. मग मस्त एकत्र राहू. हां या गाबाळामध्ये ना स्वांग तोंडामध्ये कोण राहतं? हां यांचा वास येतो काय काय उन्हाचे कामं करत्या काय हां आणि ती जाव मावाली सारखी नवऱ्याला सांगायची स्वतःच्या अहो ती आयती खाती ना आयती बसू खाती. हां मग खाईल नाही तर काय माझ नवरा देतो तुम्हाला पैसे. हां तुम्ही काय करते राहण्यामध्ये जाऊ. हां पाहते ना तुमच्याकडे मी आता ना मी नवऱ्याला फोन करते मला चला. हॅलो कुठे? हॅलो डार्लिंग मी तुमची राणी बोलते. कुठे ड्युटीवर आहे? तुमचं बरं आहे बाई. तुमची ड्युटी तुम्ही ना मला ठेवलं येतं तुमच्या स्वांगाईमध्ये. अहो काय वागा त्या काय नाही. हां अहो मला रात्री झोप येत नाही नुसते उठून बसते. हां तुम्हाला येत नाही का? मग बरोबर आहे. मग काय तुम्ही थांब मग तुम्ही उठू बसत आहे का? अहो मग टपक्या नावरा काल टाईम करत्या काल इकडं पैसे पाठवत्या एखादा रूम पहा तिकडं. हां काय गरज उठून बसायची गरज आहे तुम्हाला मला? हां फुकट जीव जाळायचं का? अहो मी एकटे सेपरेट आपल्या रूममध्ये झोपते आणि ते दोघं नावर बाईक मा देखता हो. आता काय सांगा आहे ते बरं. हां हां आम्ही किती दिवस आता काय नाही मला महिन्यामध्ये निकाल लागणार आहे. हां मी मोठा दवाखाना खोलणार तिथं. हां स्पेशलिस्ट लेडीजचं डॉक्टर. मग तुम्हाला सांगायचे दवाखाना चालू केला ना आपण मग आपल्याला पैशाची काहीच कमी पडणार नाही. आपल्या हाताखाली 4 डॉक्टर राहतील 4 डॉक्टर नर्स राहतील. हां आणि तुम्ही मोठ्या चांगल्या उद्याला आहे. तुमचं जवळजवळ 2.5 लाख रुपये पेमेंट आहे. आणि मी तर तुम्हाला सांगते मला जेवायला वेळ नाही राहणार. इतके पेशंट राहतील लेडीज माक. हां सकाळी मला 9ला दवाखाना चालू करावा लागत आहे. तर मी काय म्हणते अहो आपला दवाखाना जर चालू झाला ना अशी रांगा लागतील बायाच्या. पण मी एकही बायाला सोडणार नाही तपासल्याशिवाय. हां कारण डॉक्टर मी अभ्यासाच्या मापाचं करेल. हां डिग्रीच्या मापाची कमवली मी माहिती का? हां त्याच्यामुळे ना तुम्ही टेन्शन घेऊ नका. पहिलं आपल्याला ना मोठा फ्लॅट पाहिजे. हां मला इथं अजिबात राहायचं या गाबाळामध्ये. हां अहो इकडं भाजी कशी पाणी कसं काय कसं. हां मी काय म्हणते ऐका ना. अहो तुमचा भाऊ आणि तुमची भाऊ जाई ना सारखी मला धुसफूस करीत राहते. अहो काय सांगावं. पण मी म्हणले नका बाई एवढं लांब का आम्हाला ये तुमचा जीव माक लागेल. मी सांगत नाही राहत तुमच्या काही घराने. हां आता काय करू मग तुम्ही लगेच काम सोडून लगेच येचाल म्हणून मी सांगत नाही. बरं तुम्ही जेवण केले का? हां वेळ जेवण करा तब्येतील जेवला. हां बरं का हो. हां दुसरा फोन कोणाचा आला का नाही बाई? हां करते थांब याला काही आताच निघालं. हां मग जेवण बिवण करा वेळेवर. हां मेस लावली का? त्या फोन कोणाचा आहे? माझ्या मित्राचा आहे. काय? अहो नाही हो नाही माझ्या मैत्रिणीचं म्हणायचं तर मित्राचं म्हटलं तुम्हाला. मग काय बोलायचं ती काय? हां असं नाही तुमचा मावा विश्वास नाही अजिबात. मी काय ते ऐकत आहे का? अहो तुमचं माझं लग्न झालं ना तसपासून मी कोणत्या माणसाचं तोंडसुद्धा पाहत नाही. हां आता हे बघ मोबाईलमध्ये तुमचा फोटो आहे. जावं लागलं तेव्हा मी तुमचे फोटो पाहत बसते. आता नाव पडले का तुमचंच मग फोटो पाहते आणि तसे झोपी जाते. काय सांगा. हां जरा मग मावा विश्वास ठेवा जरा. हां मग उद्या येते का तुम्ही? संध्याकाळी येणार आहे का? बरं या ना हो. मला लई तुमचं ध्यान येते सारखं पण. हां हां बाई तुम्ही लई पाचट बोलत आहे. हो बरं या संध्याकाळी या. मी वाट पाहिला.
हा मग मी आले की तुम्हाला डबा स्वयंपाक चांगला बनेल. हां हां चालेल मग आता तिच्या हात नका खाऊ जरा. हा मी आहे ना तुम्हाला करून द्यायला आता स्वयंपाक. ठेव मग चालेल ठेव ठेव. काय माणूस भेटला मला. देव माणूस आहे देव. नाही तर काही काहीच भेट. चला बाई उद्या मानावर यायचं आहे. पहिले आता साफसफाई करून घेते. परत नवरा म्हणशी पाय किती गाबाळ करून ठेवले घरामध्ये रूममध्ये. मग तेवढा रूम साफसफाई करून घेते म्हणजे मग नवऱ्याला बरं वाटेल व्यवस्थित. चल बाई 2 महिन्यातून आज येणार आहे आता. चल बाई काढायला सुरुवात करते आता. कारण एक तर माझ्या रूममध्ये नाही इतकं गाबाळ आहे ना डायरेक्ट काढून फेकून देते बाजूला. हां परत मानावर म्हणजे एवढ्या रूम गाबाळाच्या रूममध्ये झोपत होती का तुला झोप कशी काय आली. हां नाही बाई चला आता आहे ना जाते मी लय काढायला सुरुवात करते. हां बाई येते ना या माणसाला म्हणजे सोयाबीन वाळता या गोण्या इतक्या जड आहे. आता मला का उचलणार आहे का बरं. हा पुढं जाऊन बसले काय नाही काय मरणाचं सण झालंय. एक तर वपून टाका म्हणले तर वपून टाकी ना. कवा येतं काय माहित बाई अजून पत्ता नाही. त्यांचे काय करते आले का. हा अहो गोण्या सोयाबीनचं लय ना जड आहे उचलती नाही मग मला. एकटीला काल जेव काढली ती कुठे गेली. काय माहित पुढे बसली जाऊन. अहो एकटीला पोटात गाठ घेतील काय होईल. नाही ना थोडस वडलं पण मला काही वडवणार नाही. एवढ्या पाण्यातला उचलायचं काच्या. मला म्हणले ती सोयाबीन वापरून टाका. अरे राहू दे बाबा पुढं लागवडाला पैसे कमी येते असं काय करते. बाई मला तर नाही इतकं डोक्याला टेन्शन झालेलं तुम्हाला सांगते. एकटंही ना सगळं मी पाहायचं. हा आता काय करायचं त्याला विलाज मध्ये पसारा हे बाई आता पुढे जाऊन बसली. आता पुढे गेली काय माहिती आता तिला तुम्हाला दाल करून बोलता येत नाही का हो तिला. आता ती कसं तिचा काय नवरा आहे दान करून बोलायला गोडी गोडीचं सांगावं लागल. हा त्यालाच फोन करून त्याला बोलता येईल भावाला बोलता येईल का तिला बोलता येईल. मला तर पार जीव नको असं वाटतं जीव देऊन नाही रे टाका. असं काही नाही तिला बोलायचं काय एवढं नाही बोलता येणार मला पण थोडंफार हात लावा तिला मदत करी बोलता येईल. आता हे धरू लागायचं काम नाही का हा ना, मग तिचं. तेच सकाळी ना. सकाळची कुठे जाऊन बसली काय माहिती. तेच म्हणतो ना मी. काय म्हणते काय मला ना मला 500 रुपये लागत होती हा ना साडी घ्यायची. हा का बर बर आता ही सांग ती आता सोयाबीन मोपली का. हा तुमचं पण दोन ते साड्या घे. सोयाबीन वापरली का. हा भाऊजाईला कशा साड्या घ्यायला पैसे द्या त्या. हा पण आणि आता कधी नव्हत म्हणलं का लगेच. सोयाबीन आपल्याला देतो ना. काय करायचं कांदा बाई कोणी काय गेली. करायचं. काय नाही करीत आली आकाशी उगावली कुठे गेली होती. ते मागच्या रूमात तुम्ही काढत होते काय मावाला लागते गाबाळ. कोणचं का भरता अहो मा रूम मध्ये लय गाबाळ आहे ना. ते रूमचं काय आता काढायचं काय हे चाललंय का एवढं काय गरज आहे ते काढायचं. उद्या ते येते ना. हा का हा कोण आला होता काय हा काय म्हणला. ते मला संध्याकाळी येतोय. हा भाऊजी का? एवढं आली काय. हा हा. मग तिला मांजराने गाबाळ करून तुला बरं काय शांतता आहे. हा. मग त्यांचा फोन आला हा. म्हणले बाई मला बोलतील म्हणजे याच्यात झोपत होती का तू. मग सगळं मी काढून टाकलं बाहेर काही ठेवलं नाही. स्वच्छता केली का चांगली. हा स्वच्छता केली पाणी केली मारून. सगळी केली हा साफ. काही ठेवलं नाही. नाही, ती जाऊ पाहिजे बरं का. नाही जायला पाहिजे ना मग. नाही रे तिला काय येत शेतात आवडत नाही गाबाळ आणि पुढंच आवडत नाही तिला आता गाबाळ. मी तिच्या रूम मध्ये काय जाऊ पाहिला तिने काढलंय का नाही ती गाभार. काय त्या काय नाही आमच्या तिला काही जर उचललं नाही तर मग असं तुला तेवढ्या गोष्टी आहे ना. हा घरात कामाला सकाळपासून काय हात लावलाय का या तू? बाय शांतता आहे. तुम्हाला एक सांगते तुम्ही मला टेन्शन दे जाऊ नका. तुम्हाला काय tension सांगते देऊ हा नका? काय tension मी काहीच देऊ काम नका? करणार नाही. हा? मानावडा आज एवढ्या मोठ्या सर्व्हिसला आहे आणि त्यात आता मी नेटची परीक्षा दिली. मी आता लेडीज डॉक्टरीन होणार आहे. हा कायची परीक्षा दिली नेटची. नेटची हा म्हणजे डॉक्टरीन होणार आहे मी. तुला काय करायचं लेटची परीक्षा हा. इंग्लिश मध्ये बोलत ती. शिक्षण व्हायला मी काय येडे काय हा? म्हणजे तुला किती शिक्षण होईल. म्हणजे मी आता डॉक्टरची परीक्षा दिली. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त हा शिक्षण. नाही मी 10वी शिकेले. हा हा डॉक्टरची परीक्षा कळते तुम्हाला. म्हणजे तू डॉक्टर नाही होणार आहे. हा म्हणजे ते कोणा लेडीज स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणजे नेमकी जनावरांची का माणसांची. माणसाई अहो लेडीज लेडीजची. हा अगं ते ना ते सरकारी डॉक्टर राहते ना हा मग ते सरकारी डॉक्टर मध्ये तिचा नंबर लागलाय अजून तिच्या नवऱ्याला सांगत नव्हती.
हा का हा. तुम्ही कसं काय ऐकलं अगं ते आता मोठ्याने बोलत होती मग ऐकलं. म्हणजे तुम्ही तिच्या तलाशावरच राहते वाटतं मला इकडे कामाला नाही तसं नाही, ती मोठ्याने बोलत होती ना आणि मग मी ऐकलं. ती चहा पेत नव्हतं का तिला तेव्हा ती बोलत होती तेव्हा मी ऐकलं. या बाय ती डॉक्टरनी होईल दवा होईल या बाय तू ये ना कवा डॉक्टरनी होईल बाय पण जवळ तू डॉक्टरनी होईल नाही ना तेव्हा एवढं काम करायचं नाही तेव्हा आम्ही व्हायला घेणार आहे दोन आवरा येणार आहे ना उद्या लगेच एक गाव जाऊन या बाय शांत ताई माझी काही गोष्ट घेऊ नका. मानावर मला कामही सांगत नाही, मानावर मला घराच्या बाहेर निघायचं नाही. मानावर आपल्याला पगार देतोय ना तुम्हाला खायला यायला त्याला आले धान्य गहू बाजरी हे ते घेऊन मानावर मेस लागले मेस. मेस लागले. तुमचा अजून दाणाचा दाणा नाही येईल नाही अजून. हा ना गोणीतून मानावर आहे गड्यावानी रागवतो हा. इकडं तो आहे मस्त खुर्चीवर बसेल तिकडं हा खुर्ची फुकटे 2.5 लाख रुपये पगार आहे. हा आणि तरी बरं तुला पत्कारलं तुमचा आहे का रुपया माहिती आहे भागाला अजून? हा? नाही आम्हीच पुरी दे ना सगळं आता कशा नवऱ्याला सांगत मला साडी घ्या मला 500 रुपये लागायच्या. गेल्या साली उसल्याला 4 लाखाचा काय उचनाकडे बोलायच्या 2 लाख रुपये दिले नाही का आम्ही तो आम्हाला? दिले ना काय माहिती काय रूम घेतले काय मग? आता मी माझ स्वतः पायावर जाणार पाय बांधणं करू नका. आता येणार आहे ना मग त्याचं आमचं बोलणं तुमचे आमचे भाऊ मला शब्द मग पायातील भाऊ ठरवून काय करायचं ते. बाई ही तर लय चढली त्या भाऊजीपेक्षा हिचाच पावर जास्त संध्याकाळी आहे. मानावर स्वयंपाक मीच करणार आहे. हा का तुम्ही नाही करायचा. जाऊ दे कोण आम्ही नाही विचार करायचं. हा. आम्हाला काय गरज नाही. मानावर स्वयंपाक पाठी कशी बनवायची आता हा आणि एवढे दिवस आम्ही हिडवत होतो एक दिवस स्वयंपाकाला हात लावला नाही नाही. कसं काय करेल मी? ऐकतं गचा गोचा गोळा खात अहो मला तुमच्या हात चालतच नव्हतं कसं डोळ्या कातडा ओढून खायचो आता काय करते ढेर पासून मला खायची कशी मग? अजून भात द्या ताई अजून मला भाकर द्या हा शांत ताई मला अजून तुम्हाला एक बाय तुझ्या येड्या गावाला ते काय राहायचंच नाही. हा. हा आता ना दोन दिवस तुम्ही आंघोळ करते नाही हा. त्याच्यातच पारख करायची मला. हा. तू लय ना बाई तू लय हम्म. काय मानती ते आणि स्प्रे काय- हा? सेंट हा. बॉडी स्प्रे मग लय जशी लय सुंदर पडली तू आता वायरस काढून घेऊ निघून घेऊ तिचं मन नाही ना त्याला एवढी त्याला सांगू या दे. बाई, तुम्हाला हा. सांगतो चेष्टावादी नेऊ नका हिनी नाही इथं 10 वर्षापासून काढून राहिलो आपण हा काय पोरावानी खातील ताट सरकून देती तरी मी म्हणते जाऊ दे बाई माणसांमध्ये भांडण नको आज मी निघर नवऱ्याची राहते 10 वर्षापासून हा? माझ्या नवरा 6 महिने येतो एकच रात्रभर येतो. हा आम्ही काय करू हा? हा? तो जातो तिकडे पैसा कमवायला हम्म. तो ठेवतो सासू तो असा हा ना, ठेवील ना. डबुलं. ठेवले माझ्यासाठी हा? तुम्हाला देत नाही. तो का आम्हाला देऊ राहिला नाही काय? ना. हा? काय बोलायचं येऊ तुम्ही दे त्या भाऊजीला विचारते ना 1 रुपया माहिती का त्यांचा नाही ना. हा? का हो तुम्ही बोलती नाही खुशाल उभे आता राहिले जर दिवाळी तू आला- टाळा तू आला दिवाळी तिकडे. टाळा पोराला कपडे तुम्हाला साडी बावजीला ड्रेस हा हा मग काय उपकार करते काय हा. वर्षातून 1 दिवस आणला हम्म. तो. हा? बरं जाऊ दे, एवढा आता भांडावळ बांधून करतो तरी तुम्हाला हा तरी नाही म्हणते सगळं सांगणार आहात तुमचं. काय हा. सांगणार आहे हा. हा, काय केलं आपण हं? हा, काय केलं काय माहिती हिला काय केलं आता एवढंच सांगणार? केलं. तुम्ही आता नाही का म्हणा तू काय ऐकता बघ तो काय बापुढे काय हो. तिला मारलाच लागली तुम्ही आता हिला. काय लय चाव चाव करती. भाऊजी तुम्ही ना हिचं खरंच काम काढा हा. हिचं ना लय झालं लय दिवसापासून ऐकलंय आम्ही. आम्ही म्हणतो चला मला लहान आहे तर ती डोक्यावर बसायला लागली. मानावर आल्या मीच सांगत आधी डोक्यावर बसायला पहिला लागली. नवरा मार येणार आहे हा. तो माझ्याकडे येणार तो लग्न हा. झाल्यापासून तेच करेल हा. या वाटाचा थुक्का या हा ना, वाटा मग? हा लावा लावा करायचं एवढंच जमत तुला तो आई बापाने हेच शिकवलं का तुला? हा हा? तुम्ही काय करत होते काय हा? केलं? सारखं तुमच्या नवऱ्याला मारायचे अहो पाच वाज झोपली मा बाळा हा? जन्मात मला कधी चाडायला होता नाही ना ए बाय डोकं राहू नको आमच्या समोर. तुम्ही सुद्धा डोकं लावू नका. आणि हात बीत हा. करू नको तुम्हाला एकच सांगत या या बाय कटकट झाला का बाय एवढा राहिला तुम्हाला एकच सांग आता गाडीला बसलाय हा. बसला तर काय कुशाल सांगू हा. राहिली एवढी कटकट लावला का बा नवरा एवढा लागू प्रवासाला येऊ राहिलाय हा हा. येऊ दे तुमचा आहे का आधी बरं झालं. हा. हा. तेव्हा बा नवरा एवढा राहिलाय 6 महिन्यात एकदा कटकट घातलेले पाहिजे हा नवरा येणार होते किती आनंद झाला बाईला मग आता मारवाणारच ना. आणि मला गेली लगेच काढलं रूम मधलं गबाळ साफसफाई केलं मग? हा, आणि आम्ही हा इकडे गड्यावाने राहतो गड्यावर नाही तुम्ही रोज करत्या काय काय करतो हा. आम्ही? मी पाहत नाही काय हा? तुमची करत्या पण तुम्ही मस्त माझ्या मारायच्या काय माझ्या? मा नवरा यायचं तुम्ही लगेच कटकट घातली हा? हा? हा, तुम्ही रोज करते हा? मी काय? पाहत नाही का काय करतो हा? आम्ही? मा नवराचा 6 महिन्यात एवढाला करायला तर तुम्ही लगेच कटकट घातली हा? म्हणजे काय करा एवढा काय हा? अहो शेतीला घरका द्यायला येणार आहे बायकोला काय कमी असतंय ते पाहायला येणार आहे हा? आणि मग आम्ही काय करतो हा, मग तुम्ही काय करते फक्त रानात काय जाते? पाहिलं? काय हा? पाहिलं आमचं? तुम्ही आमच्या खाली काय झोपा त्या दोघं पण नवरा आमचं काय पाहिलं होतं, हा? हा? स्वयंपाक झाल्या का चालल्या स्वयंपाक झाल्या चालल्या ठीक आहे. मी तरी वाटत पाहिलं माहिती आहे. काय
काय पाहिलं फिरलं? हा. काय पाहिलं? किती गागायचं काय तुम्ही पाहिलं? किती गागायचं तुम्ही हा? का हो गाणं तुम्ही? आणि मग? हा? ए, या बाय, घरातलं काही बाहेर काढू नको बरं का? हा, ते या, काढ. तू लहान आहे म्हणून मी जास्त बोलल्या करीत नाही, पण तू जास्त डोक्यावर नको बसू. मांडावर एवढा करता झाला नका बाई मला रात्रभर चांगलं बघ म्हणजे तू काय आमची कानुशी घेती काय खिडकी तू? पण काय म्हणले तुम्हाला मी हा? पण तुम्ही कटकट का घातली का बाई? काय जीव जळतोय पण एवढा? नाही तुम्ही काय कटकट घातली लगेच तुला कटकट घातली मग? आम्ही. हा, हा, जाय ना. मांडावर एवढा लांब याला प्रवास ए करू बाई, या ना इथं तिकडं तगडीला बांधतो हा. ना. पण आमच्या हो वायला घेऊन टाकायचं. हा, आता तो आला का ते वायला करून टाकू. पण आल्याला नाही करायचं काय व्हायचं डायरेक्ट सकाळी आंघोळ पांघोळ केल्यावर चहा घ्यायचा म्हणून मी डॉक्टरने होणार आहे. होणारच आहे हा? तुला हा. कोण डॉक्टरने करतं? तुला मार्क घ्यावं लागेल तपासायला हा, असे लाखांनी हा. डॉक्टर पडले कोणता दवाखान्यात गेले? तुम्हाला मार्क घ्यावं लागेल तपासायला काय? हा काय डोकला बाकलं तर हा, आम्हाला मग दवाखाने पडेल. हा ना बरं का? जायचं दवाखान्यात यावं लागेल फी नाही यावं नका नाही हा. नाही, तुम्ही फी नको आम्हाला. हा. आणि आम्ही दुसऱ्या दवाखान्यात 100च्या ऐवजी 500 रुपये फी घेऊ. हा. तो दवाखान्यात नाही मग येणार. काय शेतीचे उत्पन्न आहे काय बाकीच्या कामाला हा? हो, तुम्ही काय नुसतं एखाद्या बैलावानी उभी राहिली आता तुम्हाला काय दोन्हीचं कळतं? चाललं, बिगाड दोघी सोयाबीन मध्ये. माझ्या आता सोयाबीन 5 लाखाची ओपली मग म्हणले का हा? 5 लाख सोयाबीन ओपली म्हणजे. नाही तुला 5 लाखाची हा. ओपली आहे. हा? माझ्यावरच आहे ना काय द्या, हा? यामध्ये त्याचा हिशोब देतो. जसं मी आहे ना हा. मी काय आलोय? एवढे- 5 लाखाची सोयाबीन ओपली तर अरे लय बाप, माझे. तुला 5 लाखाची हा? सोयाबीन ओपली. ए, मानावऱ्याला हा. हिशोब विचारते का? हा. हा, मानावऱ्याला 5 लाख. मानावर आहे का पाहिलंय काय नाही नाही, काय म्हणतो, तो नाव आहे का मी? हे बाय, हा? म्हणजे असलं कारभारी. हा? मग शेती बघायची आहे ना मानवरा दिवस रात्र करीतोय माहिती का? हा, करतो ना, पाहिलं. कष्ट करीतोय शेती. करतो. आणि मग वर चांगला करून वर झोपत तिकडं आता बरं हा. काय नको होते. हा. काही बोलू नको. त्याला ते माझ्या डोकं काय ठेवून बघितलं का? आता मग तो तांदूळ इतकं लाकूड आलं तू. ए, तिच्या का पाहतो. हो, नका, हा? नका, हा? नका. जेव्हा संसार तुझ्या वेळेला काय हा. सांगू सांग? तिला मी काय काय म्हणतो, बोलतो? भाव लाकूड काढते काय- काय म्हणतो? काय हा? मोठ्या बाईला असं बोलायला म्हणजे तुम्हाला मास हे करायचे का नाही. म्हणजे मानावर आहे एवढा आहे तुम्हाला कट्टर झाले नाही, मोठ्या बाईला लागत हा? तू का आमच्या पैशाचा हिशोब केला? मी मालकी आहे का नाही काय काय कवदार तोंडे? निर्मला व्याज मांडरा तू म्हणून एक काम बोलतोय, कर. हा? लाकूड घेऊन ये. आपल्या माणसासमोर, हा? हे बाय, ही परत हिशोब काढायला बरोबर आहे ना? लागला. ए, हिशोब बिशोब घेऊन नको. कारभार मी तो नावला नाही. लय हा. करू तू करू नको. तुम्हाला एक हा. सांगितले त्याच्या बापाची जमीन आहे की नाही ओय, हा. बापाचं नाव हे आमचा काय? भाऊ, आमचा आप्पा, भाऊ, भाऊ. भाऊ, तुला भाऊ. जास्त बोलायला मी काय- नाही. एका कट्टा कारभार तिच्या का पाच बांधत नाही. काय? ए, बाबा, बापाचं काय काढी त्याच्या? म्हणजे? त्याच्या बाबा. त्याच्या बापा. पण काय 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 आणि काय काय? नाही तर- बरं काय बाई हो. आई हा? पाण्यावर एवढ्या आता तुम्हाला जायचं की करा ओ भाऊजी करा ओ भाऊजी हो, करा जाऊ दे बघू द्या. हो, जाऊ दे, जनावरं येणार आहे. मग त्याचं काही झालं तर लेकाचं दोन सांगू. सोनं कोण देती ती? कोणाला हा? कोण देते? लेकाला किती द्यायला? सोनं कोण देती? आखरी चपाती आहे तिला. हा? आखरी चपाती आहे. काय आता वाढत काढून घेऊ हिचे ना तिला काढून देऊ आता. बाकी ना ढोकाडी. हा दोन गाडी पण. हा, काहीतरी काय. एवढं का नाव राहिली अजून तिची तुला भाव जिरली राहिली. नाही. अजून जिरली नाही तिच्यावाली. नवरा येऊ दे आता मग पाहते तुमच्याकडं हो, चला. हा, चला चला येऊ दे आता बागा मारले भाऊजीनं 10 वर्ष झाले लागला कधी अरे म्हणला नाही मला पहिल्या छातीनं तिच्या नवऱ्याचे कान भरले लगेच तो मारायला लागला मला ये बाई लय कमर दुखू राहिलं आता येऊ दे बा नवऱ्याला आल्यावर सांगून देते मी याच्या आता मिनटभर सुद्धा राहणार नाही हा पहिलं वाहिली घ्या म्हणत हा मी येईन आता जेव्हा डॉक्टरने होईल तेव्हा होईल पण मला यांच्यात ठेवू नका मला पहिलं तुमच्या संग घेऊन चाला हा भाऊजीने लय मारले म्हणून मला हा मारा झाला तरी चालतील आता मा नवरा तर त्याला तर कवाय मारेल भावाला हा आणि हिला तर मी तर हिला तर सोडणारच ते शांतीला हा पाहते ना आता कर मी वाट पाहते मा नवऱ्याची चल आता येते